हाय फ्रेंड्स, नीलम रेसिपीमध्ये मी नीलम काकुळते आपले खूप खूप स्वागत करते। तुम्ही या पडवळची भाजी कधी खाल्ली आहे का? जर नसेल आवडत तर तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी एकदा नक्कीच करून बघा। चला तर मग आता वेळ न घालवता पडवळची भाजी करायला सुरुवात करू। मी 10 ते 11 पडवळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। काही पडवळ हे काकडीसारखे लांब असतात, तर काही अशा छोट्या छोट्या प्रकारचे असतात। मध्ये कापून पाहिले तर ते अशा प्रकारचे दिसते। त्याच्यामध्ये छोट्या छोट्या बिया असतात। जर त्या टणक असतील तर काढून टाकायच्या आणि कोवळ्या बिया असतील तर जशाच्या तशा राहू द्यायच्या। आपल्याला ह्या पडवळची वरची साल काढून टाकायची आहे। सालीसकट पडवळ लवकर शिजत नाही, त्यामुळे आपल्याला वरची साल ही अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। वरची साल काढून टाकल्यामुळे खाताना पडवळ अगदी सॉफ्ट लागते आणि लवकर शिजते। पडवळची सर्व साल काढून झालेली आहे। आता आपल्याला सुरीने ते बारीक कापून घ्यायचे आहेत। ज्या बिया टणक असतील तो गाभा आपल्याला अशा प्रकारे बाजूला काढून घ्यायचा आहे आणि सर्व पडवळ अशा प्रकारे बारीक बारीक करून कापून घ्यायचे आहे। तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल त्या आकारात पडवळ कापून घ्यायचे आहे, पण अशा प्रकारे बारीक कापले तर ते लवकर शिजते। आता गॅसवर कढई ठेवून आपल्याला हवे तेवढे तेल टाकून घ्यायचे आहे। तेल चांगले कडकडीत गरम झाले की त्याच्यात आपल्याला अर्धा चमच मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी चांगली कडकडली की अर्धा चमच जिरे आणि आलं लसूणची बारीक करून घेतलेली पेस्टसुद्धा टाकून घ्यायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर याच्यात तुम्ही बारीक खोबरेसुद्धा दळून टाकू शकतात। ही फोडणी आपल्याला मंद आचेवर द्यायची आहे। आलं लसूणची पेस्ट चांगली परतून झाली की वरून आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। तांबूस रंग येईपर्यंत कांदा परतून झाला की वरून आपल्याला बारीक चिरून घेतलेला अर्धा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो टाकल्यामुळे ही भाजी अजूनच चविष्ट लागते। टोमॅटो थोडा मऊसूद होईपर्यंत परतून घेतला की वरून आपल्याला 1 चमच लाल तिखट टाकून घ्यायचे आहे। ज्या कमी जास्त प्रमाणात तुम्हाला तिखट आवडत असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही तिखट टाकून घ्यायचे आहे। आता वरून अर्धा चमच गरम मसाला आणि पाव चमच हळद टाकून पुन्हा चांगले परतवून घ्यायचे आहे। पडवळ आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी असते। काही जणी हा छोटा पडवळ वांग्याच्या भाजीसारखा भरून सुद्धा करतात, पण अशा प्रकारे भाजी केली तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा कोणी ऑफिसला बाहेर वगैरे जात असेल तर त्या टिफिनसाठी सुद्धा अगदी पटापट होणारी भाजी आहे। आता मसाले आपले तेल सुटेपर्यंत चांगले परतून झाले की वरून आपल्याला बारीक चिरून घेतलेला पडवळ टाकून घ्यायचा आहे। पडवळ आपल्याला या मसाल्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। हा कापून घेतलेला पडवळ आपल्याला 4 ते 5 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। तो तेलामध्ये चांगला परतून घेतला की अजूनच चविष्ट आणि स्वादिष्ट लागतो। तुम्ही या फोडणीमध्ये बारीक केलेले शेंगदाण्याचे कूटसुद्धा टाकू शकतात। पडवळची भाजी ही आपण महिन्यातून 1-2 वेळेस तरी नक्कीच खाल्ली पाहिजे। 4 ते 5 मिनिटे पडवळ चांगले परतून झाले की वरून आपल्याला चवीपुरते मीठ टाकून पुन्हा चांगले परतून घ्यायचे आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर न करता 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे। वाफवल्यामुळे पडवळची भाजी अजूनच चविष्ट बनते। 2-3 मिनिटे झाकण ठेवून वाफवून झाले की वरून आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे। तेवढेच पाणी या भाजीसाठी पुरेसे होते। आपल्याला ही भाजी खूप जास्त शिजवायची नाही। जास्त शिजवली की तिच्यातील जीवनसत्वे कमी होतात। आपल्याला जेमतेम 60 ते 70% ही भाजी शिजवून घ्यायची आहे। अगदी 10 मिनिटातच ही भाजी शिजवून तयार होते। ही भाजी अजूनच चविष्ट होण्यासाठी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करून घेतले की पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची आहे। आपली ही पडवळची भाजी भाकरी किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्कीच शेअर करा। तुम्हाला ती कशी वाटली मला ते कमेंटमध्ये कळवा। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।